संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि खूप खूप जास्त कडक ऊन आहे. आणि म्हटलं थोडंसं ऊन, सकाळी पण विचार केला होता पण तेव्हा तर खूप जास्त ऊन होतं, म्हटलं आता थोडं कमी होईल. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 11 वाजलेले आहे. नेहमीसारखं आवरून झालं, देवपूजा झाली आणि आज आहे गुरुवार. तर मग स्वामींचे मंत्र चालू आहे सकाळपासून टी व्हीवर. आणि तुम्हाला माहिती आहे, मी दरवेळेस सांगते, प्रत्येक वारचे वेगवेगळे मी मंत्र लावत असते आणि घरात खूप पॉझिटिव्हिटी येते. आणि आता सकाळी आता जसं चालू राहील काम करताना, त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस परत मग गुरुवारचे जेवढे पण मंत्र आहे आपले स्वामींचे, दत्तगुरूंचे गुरुमंत्र जे आहे ते मी लावत असते. आणि खूप 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 चांगलं वाटतं. आणि जेवढी पण आजूबाजूची निगेटिव्हिटी आहे आपल्याला दूर होण्यास मदत होते. त्यामुळे कंटिन्यू मी हे लावत राहते. ते ऐकत ऐकत मी माझं काम करत असते असो. आणि आज मी विचार करत होते काय बनवायचं. आणि नेहमी आपल्याला प्रश्न पडतो काय बनवायचं. आणि मी कोबी आणलेली होती, कॉलीफ्लावर होती. तर मग मी म्हटलं ते मला ना खायचं नव्हतं. आणि काल वरण पण झालं होतं. तर मग परत वरण भात भाजी चपाती नव्हती करायची मला. म्हणून मग मी विचार, कॉलीफ्लावर आहे, सगळ्या भाज्या आहे थोड्या थोड्या, म्हणजे गाजर मटार वगैरे आहे. तर मी विचार केला पावभाजी बनवते. आणि म्हणून नंतर जातील ब्रेड आणायला, त्यांना ब्रेक मिळाला तर ते ब्रेड आणायला जातील. म्हणून मग मी भाज्या ऑलरेडी बॉईल करून ठेवल्या. तर पावभाजी असणार आहे, थोडी जास्तीचीच बनवणार आहे मी, म्हणजे थोडी मला संध्याकाळी कामं आहे ती करायची आहे. आणि भरपूर मला हे पण कमेंट्स येतात, जेव्हापासून मी होम टूर दिलेला आहे भरपूर जण मला हे विचारतात का तू घर कसं मेंटेन ठेवते, एवढी सगळी क्लिनिंग कशी करते. तर त्यावर पण एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे का एवढं मोठं घर मेंटेन करायला, म्हणजे मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते थोडक्यात ते सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि काही टिप्ससुद्धा तुम्हाला देईल जेणेकरून तुम्ही ना तुमचं घर असं मेंटेन ठेवू शकता आणि लोड येत नाही किंवा नेहमी असं स्वच्छच दिसणार. आपण जेव्हा पण असं कोपरा बघू ना तर स्वच्छच आपल्याला घर दिसणार. तर मग त्या गोष्टी मी ठरवलेल्या आहे. तर त्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत असते, क्लीन करत असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गार्डनमध्ये आपण झाडं लावली होती, मिरच्यांची होती, शिमला मिरचीची होती, टॉमॅटोची होती, वांग्याची होती. वांग्याची पण 3 वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर त्याला आहे ना मिरच्या आलेल्या आहेत, शिमला मिरची आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर टॉमॅटो भरपूर लागलेले आहे. आणि ते आम्ही रोज बघतो, पण मला माहिती का आता कंट्रोल होत नाही. आता हार्वेस्ट करणार तर ते नंतर करणार 10-15 दिवसांनी, पण आता जे लागलेलं आहे ना, आलेलं आहे ना, तर ते तुम्हाला मी दाखवते. आणि टॉमॅटो झाड पण इतकं मोठं झालेलं आहे आणि भरपूर टॉमॅटोज लागलेले आहे त्याला. जेव्हा आपण झाडं लावतो तेव्हा किती छोटी छोटी होती, एवढी तर झाडं होती जेव्हा मी आणली होती, पण त्याला मिरच्या लागल्यात. आणि यावेळेस ना शिमला मिरची वगैरे लावली, पण हिरव्या मिरच्यांचं पहिल्यांदा झाडं लावलेली आहे. आणि त्या साईडला भरपूर असं ऊन येतं आणि आपण म्हणतो ना उपजाऊ जमीन असते, तर त्या ठिकाणी आहे ते. तर त्यामुळे भरपूर लागलेलं आहे. तर थोड्या वेळात मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार एकूण एक, कारण की मला माहिती आहे भाज्यांचे जे व्हिडिओ आहे, गार्डनचे व्हिडिओ भरपूर जणांना खूप आवडतात. तर मी अगोदर म्हणत होते नको, पण म्हटलं ॲटलिस्ट जेवढं आलेलं आहे ना तेवढं तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि सकाळी मी जस्ट चहा घेतला होता, ब्रेकफास्ट करायची अजिबात इच्छा नव्हती. उन्हामुळे ना होत नाही ते, तुम्हाला माहिती आहे, जास्त भूक पण लागत नाही. त्यामुळे म्हटलं आता डायरेक्ट जेवणच करू. फ्रूट वगैरे खाल्लं होतं मी. आणि कंटिन्यू आता उन्हाळा आहे त्यामुळे कंटिन्यू मी पाणी पिते. तर चला आता मी काय करते, अगोदर आहे ना पावभाजी बनवून घेते. पावभाजीची पण रेसिपी माझ्या पद्धतीची जी आहे खूप वेळेस मी शेअर केलेली आहे. आणि ब्रेड तर मनोज आणतील नंतर. चला, कांदे एकदम छोटे छोटे आहे बघा. खूप मोठे कांदे असले ना तर 2 कट केले तर मग होऊन जातं. आणि छोटे कांदे त्यामुळे जास्त कट करावं लागणार. आणि नॉर्मल पावभाजीसोबत पण कांदा लागतो आम्हाला. आता तर आम्ही दोघंच आहे म्हणून मग आम्हाला आता पावभाजीसोबत जे कांदा खायला लागणार आहे तो कट करून ठेवते. परी बेला काय त्याच्यावर कांदा बेलाला लागतो, कधी कधी परी पण मागते. तेव्हा जेव्हा ते स्कूलमधून येतील तेव्हा मग मी त्यांना कट करून देईल. आणि टॉमॅटो जे आहे ना ते मी प्युरी नाही बनवत, ते नॉर्मलच कट करते मी आणि फोडणी देते. कारण की त्या मसाल्यामध्ये ते टॉमॅटो शिजतात सुद्धा. फक्त मी लसूण आल्याची जी पेस्ट आहे ती ॲड करते. आणि हे जे चॉपिंग बोर्ड आहे ना हे खूप बरं पडतं. खूप आपल्याला एका साईडला असं कट करून याचा कचरा पण साईडला करता येतो, कट पण करता येतं. भाज्या पण भरपूर कट करून ठेवता येतात. आता आपल्याला 2 साईडचं, एक छोट्या साईजचं एक मोठ्या साईजचं. पण आता थोडं मला टॉमॅटो पण वगैरे कट करायचं म्हणून मी हे घेतलं आहे. अगोदर सोलून घेते आणि नंतर मग थोडं पाण्यात ठेवलं ना मग डोळ्यातनं पाणी येत नाही. तर तुम्हाला माहिती आहे डोळ्यातनं पाणी येतं जेव्हा कांदा कट करतो.
जे पावभाजी झालेली आहे बघा. आणि मनोजने हे ब्रेड आणले, ब्रेड आहे. आणि तूप नाही आहे माझ्याकडे, नॉर्मल तुम्हाला माहिती आहे तूप सगळं ॲड करते, पण हे घरात बटर आहे. तर हे बटर मी टाकलं आहे आता पावभाजीमध्ये. आणि हे जे ब्रेड आहे थोडेसे रोस्ट करून त्याला बटर लागेल. इथे कांदा लिंबूसुद्धा कट करून ठेवलेला आहे. जेवण झालं माझं आणि हे शटर ओपन करते. परिबेलाचा जो प्ले एरिया आहे तिथे बघा खाली झालेला आहे. आणि याच्यामुळे हे जे वरती गेलं ना तर इतका उजेड येतो ना घरात. हे बघा इथून तर हे जे आहे सकाळपासून मला ते करायला जमलंच नाही. अंधार आहे एकदम. त्यांना मी म्हणते सकाळ झाल्याच्या नंतर ना तुम्ही हे शटर ओपन करून देत जा, तर ते विसरून जातं वाटतं. हे हाफ ओपन करते, थोडं हवा येईल फ्रेश. आणि जेवढं पण घरातल्या विंडो आहेत ना हे हाफ ओपन ठेवते, कारण की बाहेरची जी फ्रेश हवा आहे ना ती घरात आली पाहिजे. जसं ओपन केलं किती अंधार होता आणि बघा किती उजेड पडले आहेत. शटर तो ओपन आहे, फक्त हाफ ओपन कर. बेलच्या रूममध्ये आली नाही आता. आणि आता वाजलेले आहे 1:15. ऊन खूप जास्त आहे, 29 डिग्रीज आहे आज. असं गरम वाफ लागते अक्षरशः. हे जो रूम आहे प्ले एरिया, आता ते आल्यावर त्या खेळतील आणि परत मग इथे सगळं व्यवस्थित ठेवून देतात ते. आणि मला एक कमेंट आली होती का कोमल परिबेलाच्या जेवढे पण पेंटिंग्स आहेत त्या कुठं ठेवलेल्या आहे. तर परिबेलाच्या स्कूलमध्ये असे वेगवेगळे फोल्डर्स मिळतात, तर त्या फोल्डर्समध्ये आम्ही त्यांच्या पेंटिंग वगैरे ठेवलेले आहे. कारण की किती आता फ्रेम करून लावणार नाही का, ऑलरेडी त्या फ्रेम आहे. त्यांची जी फर्स्ट पेंटिंग त्यांनी जी पेंटिंग केली होती त्यांनी, तर ती आम्ही इथे फ्रेम करून ऑलरेडी लावलेली आहे. बाकीचे ना आम्ही तिथे स्टडी टेबलचे तर जेवढे बॉक्सेस आहे ना त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि अशा आठवणी पण राहतात. आणि त्याच्यासाठीच आम्ही जो स्टडी टेबलचा एरिया आहे ना तो स्पेस जास्त बनवून घेतलेला आहे, जेणेकरून जेवढे पण डॉक्युमेंट्स असतील त्यांचे दरवर्षीचे जे फोल्डर्स असतात तर ते तिथे ठेवता येईल. आणि दरवर्षी जेवढं पण क्रिएटिव्हिटी करतात, क्राफ्ट्स करतात, तर ते खूप जास्त असतं. तर त्यामुळेच मग सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहे. आणि आता थोडं एवढं आवरायचं तर आहे, व्हॅक्यूमनी मला थोडंफार क्लीन करायचं आहे, तर ते आता थोड्या वेळात करणार मी. सर्वात अगोदर मला किचनचं आवरायचं आहे. डिशवॉशर झालेलं आहे, आता भांडे दुसरे ठेवून किचन लगेच क्लीन करून ठेवणार. आणि भाज्यांचं वगैरे जे आहे तर बंद करते. भाज्यांचं जे आहे तर ते तुम्हाला मी थोडं संध्याकाळी दाखवणार, कारण की आता खूप जास्त ऊन आहे. थोडंसं ऊन कमी झालं ना तर कसं मला व्यवस्थित दाखवता येईल असं. आणि इथली पण जी विंडो आहे ती पण मी हाफ ओपन केलेली. आणि हे बास्केटमधले कपडे बघा, ते ब्लँकेट वगैरे आहे, तर हे कपडे मला फोल्ड करून ठेवायचे आहे. तर मग काल तर मला अजिबात वेळ मिळाला नाही, तर म्हटलं आता वेळ आहे तर हे सगळं करून घेते मी. आणि किचनचं पण बऱ्यापैकी आवरायचं राहिलेलं आहे. जेवण झालं, पावभाजी एकदम मस्त झाली होती आणि ब्रेडचीच वाट बघत होते, तर पटकन मग मी ते केलं आणि जेवण करून घेतलं. आणि जे काम करायचं आहे ना ते विचार करते. मशीन तर मला आता लावायची नाही, मशीन मी उद्या लावणार, कारण की तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळी शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवसामध्ये मी मशीन लावत असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी, ब्लँकेट्स असतात किंवा मॅट्स असतात, त्या सगळ्या गोष्टी मी क्लीन करते, जे वॉशेबल असतं ते. परत बाथरूममध्ये पण आपण ना जे मॅट्स वगैरे ठेवतो ना तर ते पण मला वॉश करायचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग कसं आपल्याला करता येतं. इवन वॉशिंग मशीनमधलं आतलं जे आहे ते पण मला क्लीन करायचं आहे, कारण की आपण ज्या पण वस्तू वापरतो, डिशवॉशर असो किंवा वॉशिंग मशीन असो, तर ते त्याला लिक्विड टाकून याचा छोट्या ब्रशने ते व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे, जेणेकरून काय होतं ज्या वस्तू आहेत ना त्या मेंटेन राहतात. तर चला आता मला हे घरातले आपले जे प्लांट्स ठेवलेले आहे ना त्यांना पाणी द्यायचं आहे. आणि 2-3 दिवस झालं पाणी नाही दिलेलं आहे. आणि जेवढी पण फुलं होती त्याच्या वर्षी सुकलेली आहे ती. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि खूप जास्त कडक ऊन आहे. आणि म्हटलं थोडंसं ऊन, सकाळी पण विचार केला होता पण तेव्हा तर खूप जास्त ऊन होतं, म्हटलं आता थोडं कमी होईल. पण आता एकदमच कमी होण्याची वाट बघितली तर मग रात्रीच्या 8-8:30ची वाट बघावी लागेल. म्हणून म्हटलं चला आता या ठिकाणी आजची सावली आलेली आहे तर तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला माहिती असेल खूप वेळेस मी ना दाखवलेलं सुद्धा आहे, इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये जेव्हा जातो ना तर हिरव्या मिरच्या मिळतात, तिखट असतात, पण त्याची साईज आहे ना ती एकदम छोटीशी असते, एकदम मोठ्या साईजच्या मिरच्या मिळत नाही.
म्हणजे मला तरी अजून मिळालेल्या नाही आहे, ज्या एकदम अशा बघा की लांब असतात हिरव्या कलरच्या. जाडवाल्या वेगळ्या, पण नॉर्मलवाल्या पातळवाल्या ज्या आहेत ना मिरच्या, त्याबद्दल मी बोलते. तर पहिल्यांदाच आपल्या बॅकयार्डमध्ये, आपल्या गार्डनमध्ये आपण मिरचीचं झाड लावलेलं आहे. या अगोदर 2-3 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं खूप वेगवेगळे आपण ढोबळी मिरची लावलेली आहे, वांगी लावलेली होती, टोमॅटो लावलेले होते, परत भोपळा लावलेला होता, परत फरसबी लावलेली होती, मटार लावले होते, कणीस लावलं होतं. खूप भाज्या लावल्या होत्या आणि प्रत्येक वेळेस 1-1, 2-2 किलो अशा भाज्या निघायच्या. तर त्याच्यानंतर मग जास्त झालंच नाही आणि मग आत्ता आम्ही ना लावण्याचा प्रयत्न केला आणि मिरच्यांचं झाड आणलं होतं ना, तुम्हाला सकाळी सांगितलं, ते एकदम एवढं छोट्या साईजचं होतं. इवन ढोबळी मिरचीचं जे झाड होतं ते एकदम छोटं होतं. आता ढोबळी मिरची पण यायला लागलेली आहे आणि मिरच्यांची जी साईज आहे पहिल्यांदा मला एवढी मोठी दिसलेली आहे. तुम्हाला दाखवते, सगळ्यात अगोदर मी मिरच्या दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आहे मिरच्यांचं झाड. 3 आहे, 1, 2, 3. आता हे जे मोठं झाड आहे तर याला आता फुलं वगैरे मिरची यायला सुरुवात होईल, पण अजून याला मिरच्या आलेल्या नाही आहे, पण येतील आता 8-10 दिवसानंतर. पण एवढे छोटे झाडं असून सुद्धा मिरच्या आलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता मिरच्यांची साईज केवढी मोठी आहे. हे बघा, आणि पहिल्यांदा एवढी मोठी मिरची मी इथे बघितलेली आहे. आणि 1, 2, 3, 4, इथे 5, 6, 7, 8, 9, 10 मिरच्या आलेल्या आहेत. 10-11 मिरच्या आलेल्या आहेत आणि ही सगळ्यात मोठी झालेली मिरची आहे बघा. मी विचार करते तोडू का नको तोडू, कारण की 1, 2, 3च अशा मिरच्या आहे, बाकीच्या छोट्या छोट्या साईजच्या आहे आणि एवढ्या छोट्या साईजच्याच मिरच्या इथं मिळतात. पण एवढे मोठी साईज तर मला आता या झाडावरच पहिल्यांदा दिसलेली आहे आणि एकदम भारी वाटतं. त्या झाडांसाठी आम्ही फर्टिलायझर यूज करतो. परत आजूबाजूला मुंग्या असतात ना इथे, तर मुंग्यांसाठी ना ते वेगळं औषध आणलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवलं होतं. तर ते पण आम्ही पाण्यामध्ये मिक्स करून टाकतो, वेळोवेळी पाणी देतो. आणि परत केळी असतं त्याचं साल, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते झाडांना देत असतो, टाकत असतो. एवढी जास्त काळजी घेतो आपण झाडांची आणि त्याच्यानंतरच आहे ना फळं फुलं यायला सुरुवात होतं आणि आपण ती मेहनत करतो, त्याचं आपल्याला फळ मिळालं तर चांगलंच वाटतं. तर हे बघा, इथे या मिरच्या तर तुम्हाला दाखवल्या मी, सगळ्यात मोठी मिरची दाखवते बघा. हां, आणि इथे आहे शिमला मिरचीचं झाड. तुम्हाला सांगितलं ना एवढं छोटं साईजचं होतं, पण याला सुद्धा शिमला मिरची आलेल्या आहेत. ते बघा, 1, इथे 2 आणि या साईडला 3, इथे 3 बघा, ही 3 आणि त्यातून छोट्या छोट्या आलेल्या आहेत. याला पण एक छोटी आलेली आहे. मग 1 आणि या साईडला 1, 2 या 2 आलेल्या आहे आणि मिरच्या. त्याच्यानंतर आपण वांग्याचे ना 3 झाडं आणली होती. एक वेगळ्या टाईपचं वांगं होतं, ते थोडंसं ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं असतं ते, आणि एक एकदम डार्क ब्ल्यू कलरचं होतं. आता हे 3 झाडं इथे लावलेली आहे, तर त्यालासुद्धा आता वांगे यायला सुरुवात होईल. इथे पण हे बघा छोटंसं वांगं आलेलं आहे समोर. हे बघा एकदम जवळ हे बघा, हे वांगे यायला सुरुवात झालेली आहे या साईडला. इथे परत इथे पण आता फुलं, इथे पण आता छोटं वांगे यायला सुरुवात झालेली आहे या साईडला बघा. हे 1-2 वीकमध्ये येतीलच आता. हां, त्या साईडला. आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे टॉमॅटोचं झाड होतं, ते पण खूप छोटं होतं आणि 2 टॉमॅटोची झाडं आणली होती. आपण अगोदर आहे ना पॉटमध्ये लावलं होतं, पण आहे ना ते वाढतच नव्हतं, तर तेवढी स्पेस मिळत नव्हती किंवा माती कमी होती माहिती नाही. पण जेव्हापासून आम्ही इथे ही झाडं लावलेली आहे ना, तर ती पटापट वाढलीसुद्धा आणि त्याला आता हे भाज्यासुद्धा यायला लागलेल्या आहे. आता हे दोन्ही टॉमॅटोचं झाड आहे आणि टॉमॅटोज एवढं लागलेले आहे, पूर्ण झाड भरलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते, हे बघा, हे पूर्ण टॉमॅटोज आहे बघा. हे इवन या साईडला सुद्धा आहे बघा. हे बघा, हे याला परत खालच्या साईडला पण थोडेसे मोठे झालेले आहेत. म्हणजे चारी बाजूंनी ना असे, म्हणजे खाली तर पूर्ण एकदम हे लडच एकदम पूर्ण बघा. पूर्ण असं झाडांना. परत या साईडला हे मला असं वाटतं 10-15 दिवसामध्ये ना ढोबळी मिरची पण मोठी होईल, मिरच्या पण तोडू, वांगी पण येऊन जातील आणि टॉमॅटोज पण आले तर येऊ शकता. आणि स्ट्रॉबेरीचा जो सीझन आहे तर तो संपलेला आहे बघा. जास्त स्ट्रॉबेरीज तुम्हाला दिसत नसेल. आणि ते रास्बेरीज आहे, पण काय काय सुकलेले आहेत, तरी पण रास्बेरीज आहे त्याच्यामध्ये, आपण काढू शकतो. आणि हे मिंटचे इथे ना. हो, आणि हे पुदिना लावला होता, तुम्हाला आठवत असेल, पुदिना लावला होता, तो पण बघा किती मोठा झालेला आहे. इथे पण आहे पुदिना. तुम्हाला माहिती आहे पुदिना कसा खूप पसरतो, एका ठिकाणी आला का मग तो सगळ्या ठिकाणी पसरतो. या साईडला जायला एक्स्ट्राचे गवत आलेले आहे, काढते पण परत वाढतं ते. या साईडला पण आहे ना मिंटची झाडं आहे. आणि म्हणून हे पण टाकलेलं, कोथिंबीर पण लावली, म्हणजे धनेसुद्धा पेरलं होतं. आणि हा पूर्ण जेव्हा आपण हे सगळं हार्वेस्ट करू
आणि मग टॉमॅटोची चटणी असो किंवा वांग्याची भाजी असो, ढोबळी मिरचीची भाजी, मिरच्या फ्राय करणं असो किंवा जे काय बनवेल ना तर ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. हे जे पॉट आहे ना म्हणून यामध्ये धान्य लावले होते आणि याच्यामध्ये गवत होतं ते म्हणून हे सगळं काढलं आणि मग माती टाकली, मग धने वगैरे सगळं करून आणि आता झाडांना पाणीसुद्धा द्यायचं आहे. उडाला वाटतं तर आता बघूया किती दिवसात कोथिंबीर येते. तर एवढं आहे आणि चांगलं वाटतं. जेवढं म्हणजे कमी प्रमाणात यावेळेस लावलेलं आहे. नेक्स्ट इयर आहे ना अजून थोडी प्लॅनिंग करून आम्ही जास्त आहे ना झाडं लावण्याचा प्रयत्न करू, हे की नाही. जेवण झालं मगाशी आणि पावभाजीच खाल्ली कारण की सकाळी जास्त बनवली होती म्हणून. आणि उद्या आहे फ्रायडे, परीची आणि बेलाची हाफ डे स्कूल असणार आहे. म्हणजे दुपारी 2 ते 6 स्कूल नसणार आहे. 2 ते 6 दुपारी त्यांच्या स्कूलमध्ये पार्टी असणार आहे. वेगवेगळे गेम्स खेळणार आहे आणि स्कूलने हे सगळं अरेंज केलेलं आहे. त्यामुळे मग त्या 2 वाजता जातील आणि मग 6 वाजता त्यांना मग घ्यायला जाऊ. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.